जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। रेती माफियांच्या जीवघेण्या खड्ड्यानं घेतलाय तरुणाचा बळी। राष्ट्रवादीचे अतुल वांदले यांनी चौकशीची केली मागणी। हिंगणघाट तालुक्यातील शेकापूरबाई रेती घाटावरून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। अनधिकृत रेती उत्खननामुळे निर्माण झालेल्या जीवघेण्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। एकीकडे प्रशासन पर्यावरण वाचवा, नदी वाचवा अशा घोषणा देत कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, मात्र दुसरीकडे रेती माफियांच्या बेकायदेशीर उत्खननाकडे मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे। शेकापूरबाई रेती घाटावर मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू असून हजारो टिप्परद्वारे रॉयल्टी न भरता रेतीची वाहतूक केली जाते। या उत्खननामुळे नदीपात्रात तब्बल 30 ते 40 फूट खोल खड्डे निर्माण झाले। या जीवघेण्या खड्ड्यामध्ये आज निष्पाप व्यक्तीचा बळी गेलाय। राहुल अनिल कोळसे वय वर्ष 35 हे आपल्या भाच्यासोबत नदीपात्रातून जात असताना भाचा पाण्यात पडला। त्याला वाचवण्यासाठी राहुल कोळसे यांनी जीवाची पर्वा न करता उडी घेतली, मात्र खोल खड्ड्याचा अंदाज न आल्यानं त्याचाही दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। नदीपात्रात मृत्यूचे खड्डे निर्माण करणारे रेती माफियांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनावर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदले यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।